परंतु हे घुसपाट काढले कुणी? ब्रिगेडीने. ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो, सत्ता जाते, तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात. म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात. ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. तो 2014ला लोकांनी ओळखला, 2019ला ओळखला होता आणि 24ला त्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती, हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत, तर माझी विनंती असे शरद पवारांना, त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे, त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे. तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः 2 वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा, नवीन इतिहासकारांकडे न देता. आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं, कुठली जात मातीत घालायची, कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं, कुठल्या महापुरुषाला वर काढायचं, कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल, कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्याच्या नंतर मतं जास्त आपल्या बाजून येतील, पुढच्या 2-4 पिढ्या मातीत कशा जातील, अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा. म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही.